जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सरळसा प्रश्न विचारते. एक अत्यंत साधा पण खूप खोल प्रश्न. प्रश्न असा आहे ज्याचे उत्तर कदाचित तुम्ही कधी गंभीरपणे शोधलेच नसेल. तर प्रश्न आहे की तुम्ही सतत का त्रस्त असता? मित्रांनो, सकाळी डोळे उघडण्याआधीच तुमची चिंता सुरू होते. दिवसभर मनात हजारो विचार, हजारो काळज्या. रात्री झोपेपर्यंत हा सिलसिला मनामध्ये चालूच राहतो आणि झोपेतही स्वप्नांमध्येही हीच चिंता, हीच अस्वस्थता तुमचा पाठलाग करत राहते. हे कसलं जीवन आहे? मित्रांनो, हे जीवनच नाही, ही तर एक दीर्घ वेदना आहे, एक लांबलेली यातना आहे, एक अशी कैद ज्यात तुम्ही स्वतःलाच बंद करून ठेवलं आहे. पहा, नीट पहा, स्वतःच्या अंतरंगात डोकून पहा. तुमच्या त्रासाचे खरे कारण काय आहे? जरा खोलवर विचार करा. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की तुम्हाला माहित नाही, माझ्याकडे कितीतरी समस्या आहेत, माझ्याकडे पैसा नाही किंवा पैसे आहेत तर त्याच्या सुरक्षितेची चिंता आहे, नोकरीत अडचणी आहेत किंवा मला नोकरीच नाही, नात्यांमध्ये मला ताण आहे, माझं आरोग्य ठीक नाही, मुलांचे भविष्य मला अंधकारमय वाटते, समाजात मला प्रतिष्ठा नाही. हो, ही सर्व कारणे असू शकतात, पण मी तुम्हाला सांगते की हे खरं कारण नाही, ही फक्त कारणांची आडोशी आहेत. तुमच्या त्रासाचे मूळ कारण काहीतरी वेगळंच आहे, खूप खोल, खूप मूलभूत. मित्रांनो, खरं कारण हे आहे की तुमचे मन कधीही इथे नसते, कधीच नाही. तुम्ही एका ठिकाणी असता आणि तुमचे मन कुठेतरी दुसरीकडेच फिरत असतं. तुमचं शरीर एका जागी असतं आणि तुमचं मन दुसऱ्याच ठिकाणी असतं. हे समजून घ्या, खोलवर समजून घ्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं मन कुठे असतं? तुम्ही त्या सकाळच्या ताजेपणाचा अनुभव घेता का? त्या पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाला तुम्ही ऐकता का? तुमच्या खिडकीतून आत येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या सुवर्ण किरणांकडे तुम्ही पाहता का? त्या वाऱ्याच्या गारव्याचा स्पर्श तुम्हाला जाणवतो का? नाही, अजिबात नाही. तुमचं मन तर आधीच ऑफिसमध्ये पोहोचलेलं असतं किंवा आज संध्याकाळी होणाऱ्या त्या मीटिंगमध्ये बसलेलं असतं किंवा पुढच्या महिन्यात भरायच्या बिलात तुमचं मन अडकलेलं असतं किंवा काल ज्याच्याशी वाद झाला त्याच्याशी मनातच पुन्हा वाद घालत असता. तुम्ही इथे नसतात तर तुम्ही भविष्यकाळात असता किंवा तुम्ही भूतकाळात असता आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरी पोहोचता तेव्हाही तुमची हीच अवस्था असते. तेव्हा तुमचं मन कुठे असतं? तुम्ही तुमच्या मुलांच्या निरागस हसण्याचा आनंद घेता का? तुम्ही तुमच्या पत्नीच्या डोळ्यात पाहता का? तुम्ही तुमच्या घरातील शांतता, त्यातील आनंद अनुभवता का? तर नाही ना. जेव्हा तुमचं मन भूतकाळात असतं, ऑफिसमध्ये काय झालं, बॉसने काय म्हटलं, सहकार्याने काय केलं, जे काम अपूर्ण राहिलं ते कसं पूर्ण होणार, बस हे सगळं सतत मनामध्ये सुरू असतं. तुम्ही इथे नसता, तुम्ही पुन्हा एकदा भूतकाळात किंवा भविष्यकाळातच असता. आणि मी तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारते. जेव्हा तुम्ही ना भूतकाळात असता ना भविष्यकाळात, जेव्हा तुम्ही फक्त इथे असता, अगदी या क्षणात, तेव्हा काही समस्या असते का? या क्षणी, आत्ताच्या क्षणी काही अडचण आहे का? थांबा, विचार करा, खोलवर विचार करा. मित्रांनो, आत्ता या क्षणी जेव्हा तुम्ही माझं बोलणं ऐकत आहात, माझा आवाज ऐकत आहात, तेव्हा काही समस्या आहे का? तुम्ही श्वास घेत आहात, श्वास येतो आहे, तो जातो आहे, तुमचं हृदय ठोके देत आहे नियमितपणे, तालबद्ध रीतीने. जीवन तुझ्यातून प्रवाहित होत आहे. या क्षणी, अगदी या क्षणी. समस्या कुठे आहे? अडचण कुठे आहे? काहीही समस्या नाही, खरंच मुळात समस्या नाही. समस्या तर तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही भूतकाळाबद्दल विचार करता. जे होऊन गेलं आहे ते आता बदलता येणार नाही, जे परत येणार नाही, किंवा जेव्हा तुम्ही भविष्याबद्दल विचार करता, जे अजून झालेलं पण नाही आणि कदाचित कधी होणारही नाही, जे आत्तासाठी फक्त एक कल्पना आहे, एक स्वप्न आहे. ते मनाचा एक खोल आजार आहे, एक जुना जीर्ण आजार. आणि तुम्ही सगळे, आपण सगळे या आजाराने पीडित आहोत. मित्रांनो, मनाचा स्वभावच असा आहे, ते कधीही इथे राहू शकत नाही, ते इथे राहूच शकत नाही. कारण जर मन या क्षणी अगदी आत्ताच राहिले
तर मनाचा मृत्यू होतो. मनाला जगण्यासाठी भूतकाळ हवा असतो. मनाला जगण्यासाठी भविष्य हवे असते. मनाला जगण्यासाठी वेळ हवा असतो. आणि वेळ म्हणजे काय? वेळ ही मनाचीच निर्मिती आहे, मनाचीच रचना आहे. मित्रांनो, प्रकृतीकडे पहा. प्राणी चिंतित नसतात, झाडे चिंतित नसतात, पर्वत चिंतित नसतात, नद्या सुद्धा चिंतित नसतात. का? कारण त्यांच्याकडे हे मन नसते जे भूतकाळ आणि भविष्य निर्माण करते. ते फक्त असेच असतात या क्षणात, सदैव याच क्षणात. एक पक्षी गातो पूर्णपणे, समग्रतेने. तो असा विचार करत नाही की उद्या माझं काय होईल. तो असा विचार करत नाही की काल काय झाले होते. तो फक्त गातो आणि त्याच्या गाण्यात किती आनंद असतो, किती उत्साह असतो. मित्रांनो, तुम्ही कधी गाता, कधी मनापासून उघड्या दिलाने हसता, कधी नाचता, कधी आनंदाने उड्या मारता? कधीच नाही. कारण तुमचे मन सदैव नेहमीच व्यस्त असते. चिंतेमध्ये, योजनांमध्ये, आठवणींमध्ये किंवा कल्पनांमध्ये. मी हजारो लोकांना पाहिलं आहे, लाखो लोकांना भेटले आहे आणि मी पाहते की सर्वात जास्त त्रस्त तेच लोक असतात जे सर्वात जास्त विचार करतात, ज्यांना आपण बुद्धिमान म्हणतो, जे शिक्षित आहेत, जे तथाकथित सभ्य आहेत, तेच सर्वात जास्त अस्वस्थ असतात. मित्रांनो, जितकं जास्त तुम्ही विचार करता तितकं जास्त तुम्ही अस्वस्थ होता. हे सरळ सरळ गणित आहे, सरळ सूत्र आहे. कारण विचार करणे म्हणजे काय? तर विचार करणे म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये झुलत राहणे. मित्रांनो, एका क्षणी तुम्ही मागे जाता, पश्चाताप करता, दुःखी होता, अपराधीपणाची भावना अनुभवता. पुढच्या क्षणी तुम्ही पुढे जाता, घाबरता, चिंताग्रस्त होता आणि भयभीत होता. आणि वर्तमान तर रिकामच पडलेलं असतं, अस्पर्शित, न पाहिलेलं आणि अनोळखी. आणि वर्तमानच एकमेव सत्य आहे. वर्तमानच एकमेव जीवन आहे. बाकी सगळं खोटं आहे. बाकी सगळी मोहमाया आहे. मित्रांनो, भूतकाळ मेला आहे. तो एक प्रेत आहे, एक निर्जीव गोष्ट. आणि तुम्ही त्याला तुमच्या डोक्यावर, तुमच्या खांद्यांवर वाहत आहात. ते किती जड ओझं आहे आणि किती निरुपयोगी. आणि भविष्य तर अजून जन्मलेलंच नाही. ती एक कल्पना आहे, एक स्वप्न आहे, एक भ्रम आहे. कदाचित ते तसं कधी होणारही नाही जसं तुम्ही विचार करता. आणि तुम्ही या दोघांच्या मध्ये नेहमी झुलत आहात, एका मेलेल्या प्रेत आणि एका अजन्म्या भूताच्या मध्ये. आणि वर्तमान जो खरोखर जिवंत आहे, जो धडधडत आहे, तो इथेच उपलब्ध आहे. तो तुम्ही चुकवत आहात, रोज चुकवत आहात, प्रत्येक क्षणी चुकवत आहात. मित्रांनो, हेच आहे तुमच्या त्रासाचं खरं कारण आणि मूळ कारण. आता तुम्ही विचाराल, ठीक आहे, आम्हाला समजलं, पण आता काय करायचं? हे विचार कसे थांबवायचे? वर्तमानात कसं यायचं? हे तर खूप कठीण वाटतं. पण मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, तुम्ही वारंवार विचार करणं थांबवू शकत नाही. जितकं तुम्ही विचार थांबवण्याचा प्रयत्न कराल तितकंच विचार वाढत जातील. हा मनाचा नियम आहे. हे असं आहे जसं मी तुम्हाला सांगेन, गुलाबी हत्तीचा विचार करू नका. आणि तुम्ही काय कराल? तुम्ही लगेच गुलाबी हत्तीचा विचार करू लागाल. कारण विचार करू नका हे देखील एक प्रकारचं विचार करणंच आहे. म्हणून विचार थांबवायचे नाहीत हा प्रयत्न नाही. प्रयत्न हा आहे की विचारांना पाहायचा आहे, फक्त पाहायचं आहे. मित्रांनो, याला साक्षीभाव म्हणतात, याला साक्षीत्व म्हणतात. हीच आहे ध्यानाची मुख्य किल्ली. तुम्ही फक्त तुमचे विचार पाहत राहा, जसे तुम्ही आकाशातील ढगांकडे पाहता. आकाशात ढग येतात आणि जातात आणि तुम्ही फक्त पाहत राहता. तुम्ही ढग होण्याचा प्रयत्न करत नाहीत, ढगांना थांबवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आकाश तसेच राहते, शांत, मौन. ढग येत जात राहतात. अगदी तसंच विचार येतात आणि जातात सुद्धा. तुम्ही फक्त त्यांना पाहत राहा. तुम्ही तसेच राहा, शांत, संत, मौन आणि साक्षीभावात. पण मित्रांनो, तुम्ही काय करता? तुम्ही प्रत्येक विचाराशी जोडले जाता, प्रत्येक विचाराबरोबर वाहत जाता. समजा तुमच्या मनात एखादा विचार आला पैशाच्या चिंतेचा आणि तुम्ही त्याच्याबरोबर गेलात, त्यात हरवून गेलात. मग त्या एका विचारातून 10 विचार निर्माण झाले, त्या 10तून 100 निर्माण झाले आणि मग एक संपूर्ण कथा तयार झाली.
एक पूर्ण नाटक सुरू झाले आणि तुम्ही त्या कथेत, त्या नाटकात पूर्णपणे हरवून गेलात. तुमचे मन तुम्हाला मूर्ख बनवत आहे, फसवत आहे, दररोज, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. तुमचे मन नवीन नवीन समस्या शोधण्यात पटाईत आहे, खूप कुशल आहे. सगळं काही ठीक असलं, सगळं व्यवस्थित चालू असलं तरीही मन काही ना काही चिंता करण्यासाठी चिंता शोधून काढेल. मनाला चिंता हवी असते, चिंतेशिवाय मन जगू शकत नाही. तुमच्याकडे पैसा असेल तर मन म्हणेल, अरे या पैशाच्या सुरक्षितेची चिंता कर. चोर येऊ शकतात, दरोडेखोर येऊ शकतात, सरकार कर लावू शकते आणि मंदी सुद्धा येऊ शकते. तुमच्याकडे प्रेम असेल तर मन म्हणेल, अरे पण हे प्रेम हरवले तर, तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेला तर, कुठेतरी दुसऱ्यावर प्रेम करू लागला तर, तू निरोगी असलास तर मन म्हणेल, अरे पण म्हातारपण येत आहे, आजार येऊ शकतो, मृत्यू तर येणारच आहे. तू यशस्वी असलास तर मन म्हणते, अरे पण हे यश किती दिवस टिकणार, अपयश येऊ शकते, स्पर्धा खूप वाढत आहे. मित्रांनो, मन कधीही समाधानी होत नाही, कधीही शांत होत नाही, कारण समाधानात, शांततेत मनाचा मृत्यू आहे. मनाला असमाधान नेहमीच हवं असतं, मनाला ताण हवा असतो, मनाला समस्या हव्या असतात, कारण समस्यांमुळेच मन जिवंत राहते. समस्या म्हणजेच मनाचे अन्न आहे. जर तुझ्याकडे कोणतीही समस्या नसेल तर तुझं मन काय करेल? मन निरुपयोगी होईल, मनाची काहीच गरज उरणार नाही. म्हणून मन नेहमीच प्रत्येक परिस्थितीत काही ना काही समस्या तयार करतच असतं, काही ना काही समस्या ते शोधतच राहतं. हा एक मनाने रचलेला कट आहे, तुमच्याच मनाचा कट, आणि तेही तुमच्याच विरुद्ध. आणि तू या कटात अडकलेला आहेस. जन्मोजन्मी किती जन्मांपासून हे मला तर माहित नाही, पण मी तुला सांगते, आज, आत्ताच तू मुक्त होऊ शकतोस. या क्षणी तू मुक्त होऊ शकतोस. ते कसं? फक्त एक छोटासा प्रयोग कर. आत्ताच, या क्षणी मी जे सांगत आहे ते करून बघ. तुझे डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार, स्वतःच्या आत विचार, या क्षणी, अगदी याच क्षणी काय समस्या आहे? तुला श्वास येत आहे का? हो, येत आहे. तुझे शरीर कार्य करत आहे का? हो, करत आहे. तू जिवंत आहेस का? हो, आहेस. तू इथे आहेस का? हो, मी इथेच आहे. मग समस्या कुठे आहे आणि समस्या कशाची आहे? समस्या तर कुठेच नाही. समस्या फक्त आणि फक्त तुझ्याच मनात आहे. अरे, तुझ्या कल्पनेत, तुझ्या विचारांमध्ये आहे. आणि जेव्हा तू हे पाहशील, वारंवार पाहशील, रोज पाहशील, तेव्हा एक दिवस अचानक तुला समजेल, अरे मी मन नाही आहे, मी तो आहे जो मनाला पाहतो आहे. मी साक्षी आहे, मी दृष्टी आहे. हीच क्रांती आहे आणि हेच रूपांतर आहे आणि हाच कायापालट आहे. ज्या दिवशी तुम्ही खोलवर समजून घ्याल की मी मन नाही आहे, त्या दिवशी मनाची सारी ताकद नाहीशी होईल. मन तरीही विचार आणेल, ही त्याची सवयच आहे. पण ते विचार तुम्हाला त्रास देणार नाहीत, तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. जसे आकाशात ढग येतात आणि जातात सुद्धा, पण आकाश मात्र अस्पर्शहीन राहते. तसेच तुम्ही ते आकाश आहात, शुद्ध, शांत, निर्मळ आणि अनंत. पण तुम्ही स्वतःला त्या ढगांशी, त्या विचारांशी, त्या भावनेशी जोडून घेतलेलं आहे, तादान्मय करून घेतलेलं आहे. म्हणूनच तुम्ही अस्वस्थ आहात. मित्रांनो, हे पहा, जीवन खूप साधं आहे, अगदी सरळ आहे. आपणच ते गुंतागुंतीचं बनवतो, आपणच त्यामध्ये अडचणी निर्माण करतो. झाडाकडे पहा, ते किती सहजपणे वाढतात, कोणतीही योजना नाही, ते फक्त वाढत राहतात. नदीकडे पहा, ती किती सहजतेने वाहते, मार्ग सापडला नाही तर नवीन मार्ग तयार करते, पण कधीच ती थांबत नाही. पक्षाकडे पहा, तो किती सहज उडतो, कोणताही नकाशा नाही, कोणतेही दिशादर्शक यंत्र नाही, तो फक्त आणि फक्त उडतो. कोणतीही योजना नाही, कोणतीही चिंता नाही, फक्त एक सहज प्रवाह आहे, एक नैसर्गिक वहन आहे. आणि तुम्ही जरा स्वतःकडे पहा. तुम्ही प्रत्येक पावलावर थांबता, विचार करता, योजना आखता,
चिंता करता, घाबरता आणि मग म्हणता, अरे जीवन किती कठीण आहे. अरे नाही रे भाऊ, जीवन काहीच कठीण नाही. तुमचं मन कठीण आहे, तुमचे विचार कठीण आहेत. जीवन तर फक्त एक सुंदर खेळ आहे, एक लीला आहे, एक उत्सव आहे, एक नृत्य आहे आणि एक गीत आहे. पण तुम्ही त्याचं काय करून ठेवलं आहे? एक ओझं, एक गंभीर कर्तव्य, एक समस्या आणि एक संघर्ष. आणि सर्वात मोठी फसवणूक म्हणजेच सर्वात मोठा भ्रम हा आहे की तुम्ही असा विचार करता, हे झाल्यावर मी आनंदी होईन, माझ्याकडे पैसा आला की मी आनंदी होईन, जेव्हा मला पदोन्नती मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मला मुलं होतील तेव्हा मी आनंदी होईन. ही जेव्हा आणि तेव्हाची भाषा तुम्हाला उद्ध्वस्त करत आहे, नष्ट करत आहे. मित्रांनो, लक्ष देऊ नका. आनंद कधी तेव्हा होत नाही. आनंद नेहमी आत्ता असतो, किंवा तर आत्ता, नाही तर कधीच नाही. आनंद भविष्यकाळात नसतो, कारण भविष्यकाळात कधीच काहीही नसतं. भविष्य तर कधी येतच नाही. आनंद वर्तमानात आहे, फक्त आणि फक्त वर्तमानात. आणि आनंद ही कोणतीही उपलब्धी नाही, कोणतीही प्राप्ती नाही. आनंद ही एक अवस्था आहे, एक जगण्याची पद्धत आहे, अस्तित्वाची कला आहे. तुम्ही आत्ताच आनंदी होऊ शकता, कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही जरशिवाय, कोणत्याही पण शिवाय आणि कोणत्याही कारणाशिवाय. पण मन म्हणतं, नाही, आधी हे होऊ दे, मग आनंदी होऊ. आणि जेव्हा ते घडतं तेव्हा मन म्हणतं, आत्ता हे होऊ दे, मग आपण आनंदी होऊ. आणि हा सिलसिला आयुष्यभर चालूच राहतो. हा खेळ कधीच संपत नाही, कधीच नाही. आणि तुम्ही आयुष्यभर धावत राहता, एका ध्येयाच्या मागे, मग दुसऱ्या ध्येयाच्या मागे, मग तिसऱ्याच्या मागे. आणि एक दिवस अचानक मृत्यू येतो आणि तुम्हाला जाणवतं की अरे देवा, मी तर जीवन जगलोच नाही, मी फक्त धावत राहिलो, मी फक्त पळत राहिलो. हे किती दुःखद आहे आणि किती दुर्दैवी आहे. मित्रांनो, मला हवं आहे की तुम्ही जागे व्हा, आत्ता जागे व्हा, या क्षणी जागे व्हा. ही काही तात्विक गोष्ट नाही जी मी सांगत आहे, ही काही सिद्धांतिक गोष्ट नाही, हे पुस्तकात लिहिलेलं एखादं तत्व नाही. ही एक व्यावहारिक गोष्ट आहे, एक जिवंत सत्य, एक सजीव सत्य. आणि तुम्ही आत्ताच याचा प्रयोग करू शकता. मित्रांनो, आता जेव्हा केव्हाही तुम्हाला वाटेल की तुम्ही अस्वस्थ होत आहात, चिंतित होत आहात, तणावग्रस्त होत आहात, तर फक्त थांबा. एक क्षणासाठी सर्व काही थांबवा आणि पहा की मी कुठे आहे, माझं मन कुठे आहे. मी भूतकाळात आहे का, गेलेल्या कालमध्ये? मी भविष्यकाळात आहे का, येणाऱ्या उद्यात? की मी इथेच आहे, आत्ता, या क्षणात? आणि जर तुम्हाला जाणवलं की तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यकाळात आहात, तर फक्त हळूच परत वापस या, इथे, या क्षणात. नेहमी वर्तमान काळात जगा. कसं? तर श्वासाकडे लक्ष द्या, श्वास अनुभवा. श्वास नेहमी वर्तमानात असतो, नेहमीच वर्तमानात असतो. श्वास कधीही भूतकाळात जात नाही आणि श्वास कधीही भविष्यकाळात जात नाही. श्वास सदैव इथेच असतो आणि आत्ताही चालू आहे. म्हणून श्वास तुमचा सेतू आहे, तुमचा पूल आहे वर्तमानात येण्यासाठी. मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही अस्वस्थ असाल, फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. 3 खोल श्वास घ्या, हळूहळू सजगतेने आत घ्या आणि बाहेर सोडा. मग पहा अस्वस्थता कुठे गेली. हा छोटासा प्रयोग, ही साधी पद्धत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते, रूपांतर करू शकते. पण तुम्हाला ते करावं लागेल, रोज करावं लागेल, वारंवार करावं लागेल. कारण मनाच्या जुन्या सवयी खूपच मजबूत आहेत, खूप खोलवर रुजलेल्या आहेत. त्या सहजपणे जाणार नाहीत. त्याने तुम्हाला जन्मोजन्मी बांधूनच ठेवलेलं आहे. पण जर तुम्ही जागरूक राहिलात, जर तुम्ही सातत्याने प्रयत्न केला, जर तुम्ही साक्षीभावाने राहिलात, तर हळूहळू त्या कमकुवत होऊ लागतील. त्यांची पकड सैल होईल आणि एक दिवस त्या पूर्णपणे विलीन होतील आणि गायब होतील. त्या दिवशी तुम्हाला कळेल, अरे, हीच तर खरं स्वातंत्र्य आहे, हीच तर खरी मुक्ती आहे. तो आनंद जो कोणत्याही कारणावर अवलंबून नाही, अकारण आनंद आहे. ती शांती जी कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नाही,
ते स्वातंत्र्य जे कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. मित्रांनो, हे सगळं तुमच्या आतमध्ये आहे. सदैव होतं आणि नेहमीच होतं. तुम्ही ते बाहेर शोधत नाही आहात. तुम्ही फक्त ते ओळखणं विसरलात आणि आतल्या आत. माझं काम फक्त एवढंच आहे की तुम्हाला आठवण करून देणं, तुम्हाला जाग करणं, तुम्हाला हे सांगणं की अरे मित्रा, तू झोपलास तर प्लीज जागा हो. बाकी सगळं काम तुझंच आहे. तुलाच या मार्गावर चालायचं आहे. तुलाच प्रयोग करायचे आहेत. तुलाच अनुभव घ्यायचे आहेत. तुझ्यासाठी दुसरं कोणी चालू शकत नाही. तुझ्यासाठी दुसरं कोणी जागं होऊ शकत नाही. आणि लक्षात ठेव, ही काही अशी मंजिल नाही जिथे एक दिवस पोहोचायचं आणि मग सगळं संपलं. नाही, ही तर एक यात्रा आहे, एक अंतहीन यात्रा. प्रत्येक पावलावर आनंद आहे. प्रत्येक क्षणात उत्सव आहे. जीवन वर्तमानात जगायचं आहे. एवढीच साधी गोष्ट इतकी सोपी आणि इतकी क्रांतिकारी. म्हणूनच आजपासून नाही तर आत्ताचपासून, या क्षणापासून हा संकल्प करा. मी वर्तमानात जगेन. मी प्रत्येक क्षण पूर्णपणे समग्रतेने जगेन. मी भूतकाळाचं ओझं वाहणार नाही. मी भविष्याची चिंता देखील करणार नाही. आणि मग बघा कसं तुमचं जीवन बदलतं. कशा तुमच्या चिंता धुरासारख्या विरून जातात. कसं तुम्ही हलकं होऊन जाता. कसा एक नवीन आनंद, नवी ताजगी, नवा उत्साह तुमच्या आत प्रवेश करायला लागतो. हे मी तुला कुठलाही विश्वास ठेवायला सांगत नाही. मी कुठलीही आस्था मागत नाही. हे तुला स्वतःला अनुभवायचं आहे. आपल्या जीवनात उतरवायचं आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला कुठलाही विश्वास ठेवायला सांगत नाही. मी कुठलीही आस्था मागत नाही. हे तुम्हालाच स्वतःलाच अनुभवायचं आहे. तुमच्या जीवनात याला उतरवायचं आहे आणि अनुभवायचं आहे. तेव्हाच तुम्हाला समजेल, होय, हेच सत्य आहे. हेच आहे जीवनाचं खरं रहस्य. समर्थ म्हणतात, माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत. माझं प्रेम सदैव तुझ्या सोबत आहे. आणि नेहमी लक्षात ठेव की तू कधीच एकटा नाही आहेस. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. हे संपूर्ण अस्तित्व तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत. सूर्य तुझ्यासाठी उगवतो. चंद्र तुझ्यासाठी चमकतो. तारे तुझ्यासाठी लुकलुकतात आणि वारा तुझ्यासाठी वाहतो. तू या अस्तित्वाचा लाडका आहेस. तू या अस्तित्वाची प्रिय संतती आहेस. फक्त तुला जागं व्हायचं आहे आणि स्वतःला ओळखायचं आहे.